नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त अध्यात्मासाठी नाही तर आपल्या कृतीतून, आपल्या कामामधून समाजाला आणि राष्ट्राला एक नवी दिशा दिली. ते होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. चला त्यांच्या या अद्भुत प्रवासाची गोष्ट ऐकूया. हे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण त्यांचा जन्म राष्ट्रसंत म्हणून झाला नव्हता. एका सामान्य कुटुंबातला मुलगा पुढे जाऊन संपूर्ण देशासाठी राष्ट्राचा संत कसा बनला, हीच तर खरी गोष्ट आहे आणि तीच आपण आज पाहणार आहोत. त्यांचा हा प्रवास खरंच खूप विलक्षण आहे. आपण त्यांच्या आयुष्याचे 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. एका सामान्य माणिक नावाच्या मुलापासून ते खेड्यापाड्यांचे संत होण्यापर्यंत, मग स्वातंत्र्याचा बुलंद आवाज बनण्यापासून ते देशाचे राष्ट्रसंत म्हणून गौरव होण्यापर्यंत आणि शेवटी ग्रामगीता या त्यांच्या अजरामर वारसापर्यंत. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. तुकडोजी महाराजांची गोष्ट सुरू होते माणिक नावाच्या एका लहान मुलापासून. चला पाहूया या मुलाची जडणघडण एका महान संतामध्ये कशी झाली. बघा, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं नाव कसं बदलत गेलं. जन्मावेळी माणिक, मग गुरु अडकोजी महाराजांनी दिलेलं नाव तुकड्या, आणि अखेरीस जेव्हा त्यांचं कार्य सर्वदूर पसरलं तेव्हा आदराने लोक त्यांना तुकडोजी महाराज म्हणू लागले. हा नावांचा प्रवासच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची कहाणी सांगतो. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग. त्यांनी फक्त एका शिकाऱ्याला शिकार करण्यापासूनच थांबवलं नाही, तर त्याच्या मनातली हिंसक वृत्तीच बदलून टाकली. हीच करुणा आणि अहिंसेची भावना जी इतक्या लहान वयात त्यांच्यात होती, तीच त्यांच्या पुढच्या सगळ्या सामाजिक कार्याचा पाया बनली. त्यांची भक्ती काही देवळात किंवा पूजेपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आपली आध्यात्मिक ऊर्जा लोकांच्या सेवेसाठी वापरली. त्यांची भक्ती कृतीत उतरली आणि ते खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यांचे संत बनले. पाहूया कसं. तुकडोजी महाराजांना हे चांगलंच माहीत होतं की समाजाचा विकास फक्त कीर्तनाने किंवा प्रवचनाने होणार नाही. त्यासाठी जमिनीवर उतरून काम करावं लागेल. स्वच्छता, व्यसनमुक्ती, जातीय सलोखा, आरोग्य या सगळ्याच गोष्टींवर त्यांनी काम केलं. त्यांची खंजिरी फक्त भजनासाठी नाही तर समाज परिवर्तनासाठी वाजत होती. खेड्यापाड्यातलं त्यांचं काम आता एका मोठ्या राष्ट्रीय मंचावर पोचणार होतं. त्यांचा आवाज आता गावापुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याचा आणि सामाजिक न्यायाचा आवाज बनला होता. जरा विचार करा, तो काळ जेव्हा जातीय भेदभावाच्या भिंती कितीतरी उंच होत्या. अशा परिस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा देणं हे खूप मोठं आणि धाडसी पाऊल होतं. यातून त्यांनी हेच दाखवून दिलं की त्यांच्यासाठी देव आणि माणूस यात कोणताही भेद नाही. त्यांची राष्ट्रनिष्ठा बघा, ती दुहेली होती. एकीकडे 1942च्या भारत छोडो आंदोलनात उतरून त्यांनी राजकीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला, तर दुसरीकडे विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सामील होऊन त्यांनी सामाजिक न्यायासाठी जमिनीचं दान मिळवलं. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय नव्हतं, तर सामाजिक समानता सुद्धा होती. एवढं मोठं काम केल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणं हे स्वाभाविकच होतं. आणि मग तो क्षण आला जेव्हा संपूर्ण देशाने त्यांना एका विशेष नावाने गौरवलं, राष्ट्रसंत. बरं, राष्ट्रसंत म्हणजे नेमकं काय? ही केवळ एक पदवी नाहीये. याचा खरा अर्थ आहे राष्ट्राचा संत. म्हणजे असा संत ज्याचं कार्य देशाच्या सामाजिक आणि नैतिक जडणघडणीवर इतका खोल परिणाम करतं. ही त्यांच्या आयुष्यभराच्या निस्वार्थ सेवेला मिळालेली सगळ्यात मोठी पोचपावती होती. आणि हा सन्मान त्यांना कोणाकडून मिळाला तर खुद्द स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते. या एका क्षणाने तुकडोजी महाराजांचं स्थान देशाच्या इतिहासात कायमचं पक्क झालं. तुकडोजी महाराज आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव विशेषतः त्यांच्या ग्रामगीता या महान ग्रंथातून आजही आपल्याला प्रेरणा देतो. चला त्यांच्या या चिरस्थायी वारशावर एक नजर टाकूया. हे किती मोठं आहे बघा. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात काम करणारा एक संत थेट जपानमध्ये जातो आणि तिथे जागतिक धर्म परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करतो. यावरूनच सिद्ध होतं की त्यांचा मानवतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश किती वैश्विक होता. आणि हे आहे त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचं सार, ग्रामगीता. हे फक्त एक पुस्तक नाही, तर एका आदर्श, आत्मनिर्भर आणि सुसंवादी गावाचे एक स्वप्न आहे, एक आराखडा आहे. गावाचा विकास कसा करायचा याचं प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारी ही एक आधुनिक गीताच आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की ग्रामगीतेमध्ये मांडलेलं आत्मनिर्भर गावाचं तत्वज्ञान
आजच्या या आधुनिक काळात आपल्या गावांना आणि शहरांना एक नवी दिशा देऊ शकतं का? तुकडोजी महाराजांनी पाहिलेली दूरदृष्टी आजही तितकीच महत्त्वाची आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.